असं का झालं होतं ज्याच्यामुळे आम्हाला इथं लपा लागलं? तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. तो क्या बोलती मे बी ताडोबाकी पब्लिक. तर आज मले जायचं होतं चंदनखेड्याला, कारण की मी करत होतो टाईमपास. टी शर्ट घ्यायसाठी जायचं होतं. तर मग मला आला तेवढ्यामध्ये आयडिया. तर मी म्हणलं चलो. पण त्याच्या पहिलं मला जायचा होता फुकटवाला चाय प्यायले. मग का लावली नळाले बाल्टी आणि भरला भक्क भक्क मीनं चाय. आणि चाय इकडं सांडतच होता. तो म्हणत होता बंद करू का नाही करू. चाय हातात घेतलाच होता तेवढ्यामध्ये इकडं चालू झाल्या काही महत्त्वाच्या गोष्टी. तर चाय पेता पेता माझा लक्ष तेवढा तिकडं पण होता. चाय पिऊन झालाच होता तेवढ्यात आशिक आणि मी निघलो आपल्या चंदनखेड्याच्या रस्त्याला. आपली गाडी होती पार्किंगला, तर आपण जात होतो गाडीकडे. आणि हे होय माझ्या गरीबाची गाडी. पाहू शकता तुम्ही बेबी लिहून आहे याच्यावर. जास्त विलंब न करता टाकली मीनं चाबी आणि चालू केली गाडी मीनं माझी. भलेही पेट्रोल पंपवर लोकांची गर्दी आहे, पण आपण आपल्या बेबीमध्ये पहिलंच पेट्रोल टाकून ठेवला होता. हा होय आमच्या गावचा तलाव, आणि ह्या तलावाला बघत बघत आम्ही निघालो समोर. समोर जाताच आम्हाला दिसली होती पेट्रोलची टंकी. थांबा थांबा, पेट्रोल नाही पाणी हो या. आम्हाला जाताना गमत नव्हता म्हणून आम्ही गाडीच्या मीटरचा व्हिडिओ काढत गेलो टाइमपास. थांबा दाखवतो मला आता आम्ही दोघं. हा होय माझा मित्र आशिक. समोर जाताच आम्हाला दिसली एक गाडी. ते काही आम्हाला साईड देत नव्हती, तर मी बी म्हणलं मग कैसे कैसे लोग रहते हैं यार। मीनं बी आपल्या रागारागामध्ये धरला आणि मारला ओव्हरटॅक. मग तिथून आम्ही निघालो समोर. समोर जाताच आम्हाला दिसला एक खतरनाक व्ह्यू. तर मग थोडा आणखी समोर गेल्याच्या नंतर आम्हाला दिसली एक नदी. तर पाहू शकता तुम्ही नदी तर पूर्ण सुकून गेली होती, कारण की याचा पाणी माझ्या घराकडे जात होता. आम्ही नदी पाहून समोर निघाल्याच्या नंतर अचानक झाला मोसम खराब. आणि तो मोसम बघत बघत आम्ही आणखी समोर गेलो. तेवढ्यामध्ये अचानक ज्या कामासाठी मी गेलो होतो तो काम तर झालाच नाही, कारण की दुकान काही आलाच नव्हता टी शर्टचा. मग जाऊ दे म्हणलं ना, आम्ही लागलो मग इकडं तिकडं बाजार फिरायला. तेवढ्यामध्ये आणखी मौसम चेंज झाला आणि आम्ही निघालो गावाच्या रस्त्याला. समोर जाताच पाण्यानं आम्हाला झोडपून टाकला, त्यामुळे आम्हाला एमर्जन्सी ब्रेक मारा लागला. आणि तिथे काही साधन नसल्यामुळे आम्हाला एका बेंचच्या खाली लपा लागला. पण लपून पण काही फायदा झाला नाही, कारण की आम्ही तर पूर्ण ओले झालेच होतो. तर अशा पद्धतीने आम्ही गेलो होतो टी शर्ट घ्यायला, पण आम्ही झालो ओले. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा.